न्यायालयाच्या आदेशानंतरही अनेक शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा गंभीर आरोप शालार्थ शिक्षक संघर्ष समितीने केलाय। या संदर्भात समितीने नागपूर जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करून तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। समितीचे अध्यक्ष सुनील गोवर्धन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उच्च न्यायालयाने दिलेले स्पष्ट आदेशानुसार शिक्षकांना वेतन देण्याचे निर्देश देण्यात आले होते, मात्र अद्यापही अनेक शिक्षकांना वेतन मिळाले नाही। यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। समितीने शासन व प्रशासनाकडे न्यायालयीन आदेश तात्काळ अंमलात आणून सर्व पात्र शिक्षकांना वेतन देण्याची मागणी केली आहे, अन्यथा आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आहे। शालार्थ प्रणालीमध्ये जो घोटाळा झालेला आहे त्यामध्ये बळी पडणारा एक शिक्षक आहे, पीडित शिक्षक आहे, आणि बाकीचे जे माझे जे आले आहे इथे सगळेच पीडित आहेत, कारण की 9 महिन्यापासून आमचे वेतन रखडलेले आहे आणि न्यायालयीन प्रक्रिया झाली। न्यायालयाने आदेश दिला, माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिला की शिक्षकांचे पगार काढा, तरी सुद्धा आमचे वरिष्ठ अधिकारी फक्त खुर्च्या गरम करत आहेत, बाकी काहीच नाही करत आहे। त्यांच्याकडे अधिकार आहे, त्यांच्याकडे एवढे ते शिकून आलेले आहे, मोठ्या पोस्टवर आहे, परंतु ते आमचं पगार बिल इश्यू नाही करत आहे किंवा आमचा पगार रिलीज नाही करत आहे। आणि कारण मग विचारलं तर वरिष्ठांजवळून आम्हाला आदेश आलेले नाही आहे, वरून आदेश नाही आहे। अरे तुम्ही वरिष्ठ आहात, तुम्ही या पोस्टवर आहात, तुम्हाला अधिकार आहेत, मग सोडा ना। अरे ते ऑफिस बंद करा ना, ऑफिस बंद करा, डायरेक्ट शासनासोबत लिंक राहू दे ना। आम्ही डायरेक्ट शासनाला ऑर्डर करतो, काही काम असलं तर आम्ही डायरेक्ट शासनाजवळ जातो ना। तर त्यामुळे आणि हे वरिष्ठ अधिकारी फक्त हात काढत आहे, स्वतःचा बचाव करत आहे, सगळ्यांना स्वतःची नोकरी पाहिजे आहे। किती महिने झाले पगार नाही? आम्हाला आता 8 महिने होत आलेले आहे। मार्च महिन्यापासून तर नोव्हेंबरपर्यंत, ऑक्टोबरपर्यंत पगार नाही, आणि उच्च न्यायालयाने आदेश दिला आहे की मार्च ते सप्टेंबरपर्यंतचा पगार लवकरात लवकर रिलीज करण्यात यावा, आणि त्यांनी फक्त 2-3 आठवड्यात रिलीज करा म्हणून सांगितलं, परंतु तरीही आमचा कोणीच आवाज ऐकत नाही आहे। आम्ही असंही नाही, आता आम्ही काय संविधानामध्ये आम्हाला हक्क आहे की आम्ही न्यायालयात जाऊ आणि न्यायालयात दाद मागू, आणि आम्हाला मिळाली सुद्धा। 488 लोकांना न्यायालयात दाद मिळाली आहे, 67 लोकांच्या याचिका गेलेल्या आहे आणि सगळ्यांना न्याय मिळालेला आहे। चौकशी चालू ठेवा, परंतु पगार तर करा, पण पगार का नाही करत आहे? आमची दिवाळी तुम्ही बघू शकता की दिवाळी कशी दिली आहे, सगळ्यांची दिवाळी खराब झाली, अंधारात गेलेली आहे। ही दिवाळी आम्ही पूर्ण आयुष्यामध्ये आम्हाला आठवण राहणार की ही दिवाळी आमची आज दूरदूरून आलेली आहे ना। खेड्यागावावरून दूर जॉब करतात, सगळे शाळा बंक करून विद्यार्थ्यांना आज वाऱ्यावर सोडून आलेले आहेत, पण आम्ही पण काय करणार, आम्हाला पण पोट आहे ना। त्यामुळे आणि पगार देत नाही आहे, पगारच नाही तर आम्ही शिकू कसं? तर त्यामुळे मला कडकडीची विनंती आहे की वरिष्ठांनी आमच्या लवकरात लवकर वेतन रिलीज करावे। आता आम्ही निवेदन सगळ्यांना देऊन झालेलं आहे आमचं, आता आम्ही कोर्टात पण जाऊन आलो आहे। बघा ना किती शोकांतिका आहे की न्यायालयाच्या वर सुद्धा कोणी राहू शकतं का? आम्हाला अधिकार आहे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायचा, आम्ही ते करणार आहे, परंतु आम्हाला डायरेक्ट करायचं नाही आहे, कारण की आम्हाला पण नोकरी करायची आहे। त्यामुळे एवढ्या लवकर आम्ही विरोधात जाणार नाही आहे, कारण की आम्ही शेवटी एक शिक्षक आहोत। आम्ही जर आयुष्यभर झगडत राहू नोकरी करताना, मग विद्यार्थ्यांना शिकू कधी? आम्ही पूर्ण फोकस विद्यार्थ्यांचा जर हटला, आम्ही काय झगडा करायसाठीच नोकरी केलेली आहे का? त्यामुळे आम्हाला झगडाही नाही करायचा, आम्हाला फक्त विनवणी करायची आहे की बाबा आम्हाला कोर्टाने आदेश दिलेला आहे। आमची भूमिका तशीच आहे की आमचे वेतन लवकरात लवकर सुरळीतपणे देण्यात यावे। मी कुमारी राणी वामन चौधरी, मी या शालार्थ प्रणाली जे प्रकरण सुरू आहे त्याच्यामध्ये एक पीडित शिक्षिका आहे। आता हे तर आमचं एक शेवटचं आंदोलन होतं, यानंतर आम्हाला आंदोलन करायचंच नव्हतं असं ठरवलेलं होतं, कारण आमचे जर पगार बिल अधिक पे युनिटला गेलेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला परत आंदोलन करायची इच्छा नव्हती। पण या लोकांनी असं काहीतरी घडवून आणलेलं आहे की परत आम्हाला या आंदोलन करायला भाग पडलेलो आहे। आम्हाला सांगा की जर या लोकांकडे वरिष्ठांचा आदेश नव्हता तर यांनी आम्हाला पगार बिलच का मागितले? सर्वात आधी तर यांनी वरिष्ठांकडून आदेश आणायला पाहिजे होता, त्यांनी परमिशन आणायला पाहिजे होती। आमचे 8 महिन्यापासून पगार नाहीत आणि सर्वांना 2, 2.5-3 हजार रुपये हे पगार बिल काढायला लागले, जेव्हा की आमची इतक्या महिन्यापासून पगार नाही। मग या लोकांनी सर्वात आधी जेव्हा आम्हाला कोर्टाकडून इंटरिम रिलीफ मिळाला तर सर्वात आधी यांनी वरिष्ठांची परमिशन आणायला हवी होती, त्यानंतरच आम्हाला पगार बिल मागायचे होते। राहिला शालार्थ आयडीचा प्रश्न, तर शालार्थ आयडी आमच्या घरी बनलेली नाही आहे, शालार्थ आयडी या लोकांनीच दिली ना, या लोकांनी दिली। त्यानंतर त्या शालार्थ आयडीवरती आमचे कितीतरी पेमेंट रिलीज झाले त्याच आयडीवरती, मग ती आयडी बोगस कशी? ती आयडी आम्ही आमच्या घरी बनवलेली नाही, याच अधिकाऱ्यांनी दिली, याच अधिकाऱ्यांनी आमचे पेमेंट बंद केले। आणि जेव्हा की आमच्याकडे कोर्टाचा इंटरिम रिलीफ असूनही हे जर आम्हाला देत नाही तर हे कोर्टाची पूर्ण अवहेलना करत आहे, आणि त्यासाठी आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करायला पूर्णपणे तयार आहे, आणि आम्ही ते करू। जर आम्हाला आज जर आमच्या पगाराचा अंतिम आदेश जर आम्हाला यांच्याकडून मिळाला नाही तर आम्ही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करणार आहोत।
आमची इतक्या दिवसापासून पेमेंट नसतानाही जेव्हा मराठवाड्यामध्ये शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती होती तरीही आमचे पेमेंट नसताना आम्ही 500-1000 रुपये आमच्याकडनं जे झाले ते आम्ही त्यांना एक मदत म्हणून दिले। मग यांना आमची कळवळ का बरं येत नाही, यांना आम्हाला का बरं सपोर्ट करायचा नाही? आमची परिस्थिती या लोकांनी थोडी समजून घ्यायला पाहिजे। रिपोर्ट अविनाश तोतडे, लोकवाहिनी मीडिया, नागपूर।